हिंगोली जिल्ह्यातील सारंग स्वामी महाराज या ठिकाणी यांची जी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा भरत असते। मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी ही यात्रेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं असते आणि भाजीचा महाप्रसाद देखील केला जात असतो। या ठिकाणी संपूर्ण जी माहिती आहे ते या ठिकाणी ग्रामस्थ आहेत। कशा पद्धतीचे या ठिकाणी यात्रा भरत असते? या ठिकाणी वीरशैव समाज तसेच पंचक्रोशीतील सर्व समाज आणि महाराष्ट्रातून जवळपास आंध्र कर्नाटक अशा पद्धतीने लिंगायत समाज या ठिकाणी जमत असतो। औंढा नाना ज्योतिर्लिंगाच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे हे अतिशय जागृत असं देवस्थान सद्गुरू सारंग स्वामीच्या या ठिकाणी संजीवन समाज आहे आणि गेले त्याचं आम्हाला म्हणजे असं इसवी सांगता येणार नाही, पण अनादी कालापासून चालत आलेला हा भाजीचा सोहळा आणि या भाजीमुळे माणसाच्या जे षडरिपू असतात त्या षडरिपूचा नाश होतो। त्यामुळे सद्गुरू सारंग स्वामीच्या या कृपाशीर्वादाच्या खाली सांगितलं जातं की सारंगा 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 दूर करे रे भवभंगा। अशा प्रकारे अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी यात्रा कमिटीतर्फे करण्यात येते। आपण सांगा की या ठिकाणी भाजीचं महत्व काय आहे आणि किती लांबून भाजीचं महत्व असं सांगितलेलं आहे की 400-450 वर्षाच्या अगोदरची परंपरा आहे आणि मथारे महाराज आमचे जे होते काशिया स्वामी ते म्हणत होते की बाबा भाजी ही वस्तू अशी आहे की जर शेतात नाही पिकली तर आम्हाला माळातली वनस्पती तोडून हे साध्य करता येते आणि ही खाल्ली तर शरीरातला षडरिपू नाहीसा होतो। किती भाज्या असतात आणि कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या मध्ये जेवढ्या पिकतात 15, 16, 20 जेवढ्या पिकतात तेवढ्या याच्यामध्ये सहज टाकतात लोक। किती क्विंटलची भाजी असते? अंदाजे 90 ते 100 क्विंटलची भाजी होऊ शकते। तुम्ही मला सांगा की या ठिकाणी कुठून कुठून नागरिक जे आहेत ते भाविक भक्त मंडळी येतात आणि या यात्रेचं काय महत्व आहे? या यात्रेचं एकच महत्व आहे, या यात्रेमध्ये महाराष्ट्रातून तर येतातच, आंध्र कर्नाटकमध्ये वीरशैव समाज भरपूर येतो आणि या भाजीचं महत्वच यांनी सांगितल्याप्रमाणे या 12 भाज्याचे ज्या संक्रांतीची आपल्या भाजी असते भोगीची त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा भाजी तयार होते आणि आजूबाजूतील पंचक्रोशीतील नागरिक शेतकरी यामध्ये भाजीचा सहभाग घेतात। आपण पाहिलं की या ठिकाणी 500 पेक्षा वर अशा या ठिकाणी वर्षापासूनची ही यात्रा भरत असते आणि 16 पेक्षाही जास्त प्रमाणात या ठिकाणी भाज्या एकत्र आणून 150 क्विंटलच्या भाज्या या ठिकाणी तयार करतात आणि याचा महाप्रसाद घेण्यासाठी भाविक भक्त मंडळी परभणी हिंगोली नांदेड सह संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणी भाविक भक्त मंडळी येऊन या भाजीचा लाभ घेत असतात। श्रीधर बावंटे, जय महाराष्ट्र न्यूज, सारंग स्वामी, हिंगोली।